आता रोज कामाला जावं लागते. 2 दिवस झाले ना शूट करणं होऊन नाही राहिलं घरी, कारण का जीव थकते. आता का गावा शेजारीच वावर होतं, अजून आज तोडे लावणं बंद होतं ना, आज होतं निंदन. आता बसले थवेच्या थवे आपले खुरप्याच्या माती काढत. आता एवढं वावरात वास होता ना का इकडे रोयट मेलं होतं. पक्षी काऊन मरू राहिले काय माहीत, जनावरही मरू राहिले. मग घर मालकानं ना, म्हणजे वावराच्या मालकानं रोयटर नेलं देवा होडत आणि दिलं पेटून. नाही तर आज त्याचा दिवस ना बंदा, निंद्यात नाही इकडे तिकडे फिरतच जाणार होता. कारण का त्याचे एकाच ठिकाणी 2-3 वावर होते, इकडे चला तिकडे चला, बायाचं तर चालते. मग काय झालं, जेवणाचा टाईम तर बसलं जेवण करायला. जेवण करता करता एवढ्या हसवतात ना बाया का तुम्हाला काय सांगू. आता घरी वावरात गेलं का फ्रेश राहते एकदम मूड. आणि मग काय जेवण झाल्यावर पाणी प्यायचा टाईम झाला होता, पाणी बी पिऊन घेतला. आता सुट्टीचा टाईम झाला होता दुपारचा, आणि बायाचं चाललं होतं 2 टाईम करायचं, आणि मी 1 टाईम करूनच घरी आली. कारण का आम्हाला आज त्या वासाने एवढं मळमळ होत होतं ना का लयच रोयट्याला वास सुटला होता. मग घरी आल्यावर ना आंघोळ बिंघोळ केली ना, आता मला खायच्या होत्या शेवया. कारण वावरात एवढा वास होता रोयट्याचा का जेवणही गेलं नाही. तर मग मस्त अशा शेवया बनवल्या, तूप गरम केलं, आणि त्याच्यासोबत आंबा. एक नंबर लागते शेवयासोबत आंबा. रसही मस्त लागते, पण रस करायला टाईम नव्हता. मग दुपारचा आराम केला थोडासा, आणि संध्याकाळी बकऱ्याला अलप लावून घेतला. आता सगळ्याच बकऱ्याला अलप लावावं लागते, ते बी टोपल्यानं. झाडू मारायचा राहिला होता तर अलप खायचा राहिला होता बकऱ्याचा काही, तर झाडू मारून घेतला. आता संध्याकाळचं चिकन आणलं होतं मी, स्वयंपाक करायची तशी संध्याकाळची काही गरज नव्हती, पण लय जीव जास्त थकते. तर मग मी म्हटलं आज चिकनच आणावं. चिकनची आज भाजी नाही करणार आहो, फक्त बॉईल चिकन करून खाणार आहो. कारण सकाळची भाजी आहे, नाही तर मग ते फेकल्या जाते. चला तर मग बाय.